पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। रासायनिक लेपन प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या वारकरी संप्रदाय आणि विविध संघटनांच्या याचिका सोलापूर न्यायालयानं फेटाळून लावलेल्या आहेत। पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार होणाऱ्या या प्रक्रियेविरोधात कनिष्ठ न्यायालयानं दिलेली तात्पुरती स्थगिती जिल्हा न्यायालयानं उठवलेली आहे। पारंपरिक वज्रलेप करण्याच्या मागणीसाठी संघटनांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती, ज्यावर मंदिर समितीनं जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागितली होती। न्यायालयाच्या सकारात्मक निकालानंतर यंदाची आषाढी वारी संपन्न झाल्यानंतरच विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय। पंढरपूर येथील माननीय कोर्टामध्ये त्याच्या बाबतीत एक दावा दाखल झाला होता आणि त्या दाव्यामध्ये या मूर्तीच्या जतन संवर्धनाच्या प्रक्रियेला स्थगिती दिलेली होती। परंतु त्याविरुद्ध मंदिरे समितीने प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज सोलापूर यांच्या समोर त्याच्यावरती अपील दाखल केलेलं होतं आणि आज त्याच्यामध्ये निकाल प्राप्त झालेला आहे। निकाल देत असताना माननीय कोर्टाने म्हटलेलं आहे की मंदिरे समिती ही शासन स्थापित असून ती केवळ मॅनेजमेंट नाही तर मूर्तीचं जतन संवर्धनाचं काम करणे हे सुद्धा समितीचंच काम आहे। त्यामुळं मंदिरे समितीचा दावा जो आहे तो आज या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जे पूर्वी जिल्हा इथल्या JMFC कोर्टामध्ये दावे दाखल केलेले होते ते सर्वच दावे रिजेक्ट केलेले आहेत आणि 22/6/2026 रोजी जो स्थगिती दिलेचा आदेश होता तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्यामुळे समितीचा या ठिकाणी अपील मान्य करून आता मूर्ती जतन संवर्धनाच्या प्रक्रियेला हिरवा कंदील मान्य कोर्टाने दिलेला आहे।